बातमी आहे छत्रपती संभाजीनगरमधून। संभाजीनगरमध्ये मुसलमान समाजातील 2 गटात राडा झालाय। पोलिसांकडून बळाचा वापर करत परिस्थिती नियंत्रणात आणण्यात आली आहे। शहरातील पडेगाव परिसरातील कासंबरी दर्गाजवळ एकाच समाजातील 2 गटातील तरुणांमध्ये वाद झाला आहे। वादाचे रूपांतर हाणामारीत झाले। यावेळी संतप्त झालेल्या 2 गटातील तरुणांनी एकमेकांवर दगडांचा वर्षाव केला। जय हिंद, जय महाराष्ट्र। इथे छत्रपती संभाजीनगर पडेगाव एरियामध्ये, छावणी एरियामध्ये 2 मुस्लिम गटांमध्ये 2 मुलांमध्ये वाद झाल्यामुळे थोडा वेळ इथं तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती। सर्व पोलीस आणि येऊन इथे परिस्थिती आटोक्यात आणलेली आहे। आता सध्या काही तणाव नाहीये। विनाकारण कुणीही अफवा पसरवून समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करू नये। कृपया आम्ही छत्रपती संभाजीनगर पोलीस दलातर्फे सर्वांना आम्ही विनंती करतो। आता सध्या पडेगाव एरियात पूर्णपणे शांतता आहे। सर्व परिस्थिती आटोक्यात आहे। मुसलमान समाजातील 2 गटातील तरुणांमध्ये राडा झालाय। आपले प्रतिनिधी विजय चिडे आपल्या सोबत फोन लाईन वरून जोडलेत। विजय, काय अधिकची माहिती? नक्कीच मिळून जर बघितलं तर काल हा राडा झालेला आहे। छत्रपती संभाजीनगरच्या पडेगाव भागामध्ये हा राडा झाला होता। 2 चिमुकल्याच्या भांडणावरून जे आहे ते मोठ्यांमध्ये दंगल पेटल्याची पाहायला मिळाली होती। यामध्ये जर बघितलं तर वेळेमध्येच जे आहे पोलिसांनी हस्तक्षेप केला आणि जवळपास 63 जणांना जे आहे ते अटक करण्यात आली होती। त्यानंतर हे सर्व प्रकार जो आहे तो शांत झाला होता। यामध्ये जर बघितलं तर अक्षरशः मोठी दगडफेक, लाठ्याकाठीने आणि लोखंडी रॉडने देखील मारहाण झाली होती। हा प्रकार जो आहे तो काल दुपारच्या वेळी घडला होता। मात्र पोलिसांनी यावेळी ताबडतोब जे आहे आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला। अश्रुधुराच्या कांड्या देखील त्या ठिकाणी पोलिसांना पडाव्या लागल्या आणि यामुळे सगळं जर पोलिसांनी वेळेतच हस्तक्षेप केल्यामुळं जे मोठी दंगल म्हणू शकतो ती कुठेतरी थांबवण्यात पोलिसांना यश आलेलं आहे आणि सर्व सध्या जर बघितलं सर्व परिस्थिती जी आहे ती आता निवळलेली आहे। नीलम, धन्यवाद विजय, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।